नमस्कार, मी प्रिया. माझ्या प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण बाजारात मिळणाऱ्या प्रेमिक्सपासूनचे गुलाबजाम बनवतोय. गुलाबजाम वळताना त्याला क्रॅक्स पडतात किंवा ते तेलामध्ये तळताना उमलतात किंवा फुटतात. गुलाबजामुनचे टेक्स्चर कसं असावं तर ते असं असावं. घरामध्ये काय पार्टी असेल किंवा काय कार्यक्रम असेल तर लगेच झटपट होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी हे प्रेमिक्स 180 ग्रॅमचं घेतलेलं आहे. यामधील सगळ्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. हाताने हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आहे. मध्ये दूध वापरताना थोडंसं कोमट गरम करून घ्यायचं. एकदम जास्त दूध वापरायचं नाही, थोडं थोडं दूध करून वापरायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. येथे मी अर्धी वाटी दूध वापरलं. दाखवल्याप्रमाणे एवढं सैल मी हे पीठ मिक्स केलेलं आहे. हे आता जरी सैल वाटत असेल तरी 5 ते 10 मिनिटांनी जरा घट्ट गोळा बनतो याचा आपल्याला गोळा न करता हे असंच झाकून 10 मिनिट ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया. पाक बनवण्यासाठी मोठं भांडं घ्यायचं. येथे मी साखर 550 ग्रॅम घेतली आहे. पातेल्यामध्ये साखर घालून घ्यायची. गुलाबजामसाठी पाक बनवताना पाण्याचं प्रमाण साखरेपेक्षा कमी किंवा साखरे एवढं कधीच घ्यायचं नाही, साखरेपेक्षा जास्तच घ्यायचं. मी इथे 1 ते 1.5 लिटर पाणी वापरलं आहे. हाय हीटवरती ही साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. पटकन साखर विरघळण्यासाठी चमच्याने सतत ढवळत राहायचं, म्हणजे साखर पटकन विरघळली जाते. तुम्ही पाहू शकता साखर चांगली विरघळली देखील आहे आणि याला चांगली उकळी देखील आली. आता यामध्ये मी विलायची पूड घालून घेते. तुम्हाला हवं असेल तर केशर वापरलं तरी चालेल. आणखी 5 मिनिट हा पाक मी शिजून घेतला आहे. आपला पाक तयार आहे. आता आपण गुलाबजाम वळून घेणार आहोत. आपण झाकून ठेवलं होतं त्यावेळेस हे पीठ किती सैल होतं आणि आता किती घट्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. आता हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं. भाकरी बनवताना जसं आपण पीठ मळून घेतो तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. हे आता आपल्या हाताला चिकटत नाही किंवा ताटालाही खाली चिकटत नाही. यामधून तेल बाहेर आलेलं आहे. हे पीठ परफेक्ट असं मळलं गेलंय. गुलाबजामुन एकसारखे वळता यावेत यासाठी यातील थोडासा भाग घेऊन हा असा रोल बनवून घ्यायचा. या रोलचे आपल्याला चाकूच्या साहाय्याने छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत एकसारखे. यातील एक तुकडा हातामध्ये घेऊन बाकी सर्व पीठ झाकून ठेवायचं. ही गोळी दोन्ही हाताने चांगली रगडून घ्यायची आणि नंतर हलक्या हाताने याची गोळी बनवून घ्यायची. तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही गोळी तयार झाली आहे. एकही याला क्रॅक्स नाही आहे. या पद्धतीने मी सर्व गोळी बनवून घेतल्या आहेत. गुलाबजामुन तळण्यासाठी मध्यम आचेवर मी तेल गरम करून घेतलं. थोडे थोडे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे. गुलाबजाम तेलात सोडल्यानंतर सारखं त्याला ढवळत राहायचं नाही. गुलाबजाम आपोआप वरती येतात, त्यांना सारखं हलवायचं नाही. तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. यातील तेल निथळून घ्यायचं आणि गरम गुलाबजाम गरम पाकामध्ये सोडून घ्यायचे. एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून 20 मिनिटं हे भिजू द्यायचे. पाकामध्ये भिजलेले गुलाबजाम आपले तयार आहेत. गुलाबजाम तळताना तेल जास्त तापलेलं असेल तर गुलाबजाम लगेच करपले जातात आणि आतमध्ये कच्चेच राहतात आणि त्यामुळे गुलाबजामच्या आतमध्ये एक कच्ची गोळी बनते. त्यामुळे तेल मध्यम आचेवर गरम करून गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. गुलाबजाम तेलामध्ये सोडल्यानंतर सारखं त्याला हलवत राहिलं तर ते फुटतात किंवा त्याला चिरा देखील पडतात. हा गुलाबजाम आपला एकदम परफेक्ट रसरशीत असा तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता
आतपर्यंत याच्यात पाक गेला आहे। माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।